अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। भांबोरा येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर संपूर्ण भांबोरा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। चरणदास वासुदेव इखे वय 55 वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी चरणदास इखे हे आपल्या शेतात काम करीत होते। जेवणाची वेळ झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने मुलाला वडिलांना बोलवण्यासाठी शेतात पाठवले, मात्र मुलगा वडिलांचा शोध घेत असताना त्याला शेतात रक्ताचे डाग आढळून आले। यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी परिसरात शोध घेतला असता शेतालगतच्या जंगलात चरणदास इखे यांचा मृतदेह आढळून आला। घटनास्थळी वाघाच्या पावलांचे ठसेही आढळल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच तहसीलदार सागर ढवळे घटनास्थळी दाखल झाले। सध्या मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून वन विभाग आणि मोर्शी पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहे। दरम्यान वन विभागाकडून नियमानुसार आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। मात्र केवळ आर्थिक मदत नको तर मृत शेतकऱ्याच्या वारसाला कायमस्वरूपी शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तसेच भांबोरा परिसरात वाघाचा तातडीने बंदोबस्त करून शेतकरी आणि नागरिकांना सुरक्षितता द्यावी अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वन विभाग व प्रशासन या वाघाचा बंदोबस्त कसा करणार याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज, मोर्शी, जिल्हा अमरावती।